जुन्नर नारायणगाव रस्त्यावरील झालेल्या अपघातात जुन्नरमधील नितीन नारायण फल्ले या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। नितीन फल्ले यांच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असून या विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या संदर्भात जुन्नरच्या डीवायएसपी दीपाली खन्ना मॅडम व पीआय नलावडे साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देखील देण्यात आले। I1 न्यूजने या रस्त्यावरील मोरीवजा पुलाची व या पुलाला कठडे नसल्याने अपघात घडण्याच्या शक्यतेबाबत बातमी सुद्धा केली होती। सार्वजनिक बांधकाम विभागाने याची वेळीच दखल घेतली असती तर दुर्दैवी अपघात टळला असता असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत। गेले 8/4/2019 रोजी साधारण रात्री 9:30 ते 9:45 दरम्यान आमचा अतिशय जवळचा मित्र कैलासवासी नितीन नारायण फल्ले याचा नारायणगाव जुन्नर रस्त्यावरती खोरे वस्ती लगत असलेल्या मोरीवरती अपघाती निधन झालं आणि सदरच्या अपघातामध्ये आमच्या त्या मित्राचा जीव गमावा लागला। काल त्याचा सावण्याचा विधी उरकल्यानंतर जुन्नर शहरातील सर्व नागरिक, मित्रमंडळी, खोरे वस्तीतील सर्व नागरिक हे सर्वजण एकत्र आलो आम्ही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गालथान कारभारासंदर्भात उठाव करायचा या हिशोबाने आम्ही आज या ठिकाणी जमलो। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना घटना घडल्यानंतर गेले 3 दिवस आम्ही संपर्क करतोय। संपर्क केल्यानंतर कधी त्यांचे फोन लागले नाही आणि ज्या वेळेला फोन लागले त्यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी फोन कट केले। फोन कट केल्यानंतर कालांतराने थोड्या वेळात त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला। मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतर आम्हाला झालेल्या घटनेच्या संदर्भात दाद मागण्यासाठी आम्ही गेले असताना आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असं मनाला योग्य असं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला मिळालं नाही। संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये डागडुजी करायचं आम्हाला आश्वासन जरी दिलेलं असलं पण त्याच्यावरती आम्ही समाधानी नाही, कारण पुन्हा त्या घटना घडण्याची दाट शक्यता आहे। आज जुन्नर पोलीस स्टेशनला आम्ही त्या ठिकाणी वैयक्तिक माझ्या नावाने एक अर्ज केलेला आहे का संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा। समजा जर त्यांनी संबंधित त्या अधिकाऱ्यावरती, संबंधित जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवरती जर या ठिकाणी कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही येणाऱ्या पुढच्या ह्या 4-5 दिवसामध्ये इव्हन 17 तारखेला होणारी जी दशक्रिया आहे ती दशक्रिया संबंधित त्या ठिकाणी असलेल्या ऑफिसजवळ आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे। मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचं आहे, संबंधित अधिकाऱ्यांना गेले 3 ते 4 वर्ष आले न्यूजपेपरद्वारे त्याचबरोबर न्यूज चॅनलद्वारे पाठपुरावा केलेला आहे। ग्रामस्थांनी वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, त्याची पोच आम्हाला या ठिकाणी आहे। परवाच्या दिवशी जी घटना आमच्या मित्राच्या संदर्भात घडली त्यांचे छोटे बंधू जयप्रकाश नारायण फल्ले यांनीही सकाळ पेपरला न्यूजला व्हॉट्सअप न्यूज म्हणून ज्यांनी ते एक कॉलम चालू केला होता त्या कॉलममध्ये व्हॉट्सअप न्यूजद्वारे त्या ठिकाणी त्या मोरीची तुंबत माहिती त्यावेळेला टाकली। त्या ठिकाणी होणाऱ्या अडचणी, त्या ठिकाणी होणाऱ्या अपघाताची पूर्वकल्पना संबंधित त्या ठिकाणी असलेल्या विभागाला दिली। गेले 3 ते 4 वर्षामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आज या ठिकाणी आमच्या नाहक मित्राचा बळी त्यांनी घेतला आहे आणि ह्या बळीला सर्वस्व जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे। त्यामुळे माझं या पोलीस प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका दाखवलेलीच आहे, परंतु त्यांनी आम्ही दिलेल्या अर्जावरती आमची फिर्याद त्या ठिकाणी दाखल करून घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा अशी माझी या त्या विभागाला विनंती आहे। परवा दिवशी आमचे मोठे भाऊ, आमच्या मित्राचे मोठे भाऊ म्हणजे आमचे मोठे भाऊ कैलासवासी नितीन नारायण फल्ले यांचा अपघाती निधन झाले। त्या गेले वर्षापूर्वी आमचे चुलते राजकुमार दत्तात्रय तांबुळी हे त्याच ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, अपघात झाला होता। तर आम्ही त्यावेळेला रीतसर अर्ज दिला होता, रीतसर सगळं केलं होतं, पण कुणीही त्याची दखल घेतली नाही। पण आता हे गांभीर्य लक्षात घेऊन आमची एकच विनंती आहे या सर्व प्रकारामध्ये की त्यांनी तात्काळच पोलीस स्टेशननी म्हणा किंवा PWDनी म्हणा, पोलीस स्टेशनने तर त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मगाशी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे दशक्रिया ही आम्ही त्याच ठिकाणी घेऊ. या ठिकाणी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढं सर्वांना सांगतो. दिनांक 8 एप्रिल रोजी जुन्नर शहरामध्ये हद्दीला लागून जी अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली, त्यामध्ये आमचे सहकारी मित्र नितीनजी फल्ले यांचं अपघाती निधन झालं. यापूर्वी त्या ठिकाणी बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत, परंतु कालची जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी असं म्हणायला लागेल. कारण फल्ले कुटुंबियांचा कर्ता पुरुष, शेतमजूर पुरुष अशा प्रकारचा आमचा मित्र नितीन कुटुंबातून कर्ता पुरुष निघून गेला आहे. आणि या ठिकाणी सर्व माझ्या सहकारी मित्रांनी त्यांच्या सर्व भूमिका मांडल्या आहेत. मगाशी आम्ही PWDला त्या ठिकाणी मोरीचं काम त्वरित सुरू करावं आणि ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काम करावं अशी मागणी निवेदन देऊन केलेली आहे. त्यामध्ये माझे मित्र सतीश कवडे, सुखदेव शेठ दुरापे, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो. माझा मित्र परवा दिवशी ज्या खोरे नारंगाव रोडमध्ये जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्या मृत्यूचं कारण PWD विभाग हे असून आम्ही त्यांच्याबद्दल आता एक अर्ज दिलेला आहे, पोलीस स्टेशनला दिलेला आहे, बांधकाम विभागाला दिलेला आहे. बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना मी फोन केला, माझा फोन उचलला नाही त्यांनी. दुसरी गोष्ट, पोलीस स्टेशनला एक अर्ज दिलेला आहे, ग्रामपंचायतला अर्ज दिलेला आहे, तहसीलदारला अर्ज दिलेला आहे. पण ह्यांचं जे काम आहे हे लवकरात लवकर करावा. आणि ह्याच्या पहिलं बी 4-5 वर्षा पहिलं एक भगत म्हणून वारलेत, एक आमचे चुलते समजा, त्यांचा याई आमचे त्यांचे पाय तुटलेले आहेत, त्याच्यात त्यांचं म्हणजे आयुष्याचे आदू झालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जुन्नर नारंगाव रस्ता हा लेण्याद्री, ओझर, शिवनेरी हे पर्यटन स्थळाचा रोड असल्यामुळं इथं तो जो रोड आहे त्या रोडमध्ये जेवढा खड्डा आहे की त्या खड्ड्यात एखादी बस पडली, कुठं काय एखादा मोठा अपघात झाला तर हे शासन त्याला जबाबदार आहे का, की आत्ता जे झाले त्याला शासनाची जबाबदारी आहे का पूर्ण? कारण ते जबाबदारी घ्यायला मागत नाही, कुणी फोन उचलायला मागत नाही. आम्ही एवढे लोक जमा करून बी अजून कुणी तिथं समोर आलेलं नाही आहे. मॅडम आल्यात, पोलीस स्टेशनला अर्ज दिला, मॅडम आल्या, मॅडम म्हटलं आम्ही त्यांना बोलतो तेव्हा त्यांनी साहेब त्यांचा फोन घेतला, नाही तर ते फोनसुद्धा घ्यायला तयार नाहीत. आम्ही वैयक्तिक माझा फोन केला, ते सगळ्यांना फोन करतो, कुणी विचारायला तयार नाही आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही शासनाने त्याची दखल घ्यावी. आता मी ह्यांना अर्ज दिले, त्या अर्जात नमूद केलेलं आहे की हे 8-15 दिवसाच्या आतमध्ये जर कारवाई नाही झाली त्या रोडची, तिथं जर आहे त्याचे नाही तर मी स्वतः वैयक्तिक उपोषणाला बसायचं असं त्यांच्या अर्जामध्ये लिहून दिलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आता 4 बळी गेलेले आहेत, 2 बळी गेलेले आहेत, किती बळी जातील अजून? आणि हा जर लेण्याद्री, ओझरचा, शिवनेरीचा ह्या जर पर्यटनाची एखादी गाडी गेली तिथं कुठं काय झालं तर त्याला किती लोक हे होणार आहेत? तिथं सुरक्षा नाही, कुठं काय नाही. हे लोक रोज जातात येतात त्याच रोडवरनं. काय साहेब लोक तिथनंच येणार, तिथनंच जाणार, पण त्यांना ते दिसत नाही आहे काय. आणि ह्याच्यावरती कारवाई व्हावी. आम्ही पुणे अभियंता, उपअभियंता ह्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची इच्छा आहे. तिथं जरा एक लाईटीची व्यवस्था जर झाली आणि तो रोड जो आहे तिथं काम ह्यांनी इतकं अर्जंट करायला पाहिजे. जर नाही झालं तर 4 दिवसात 8 दिवसात अजून एखादा तिथं बळी जाऊ शकतोय. आणि तिथं ते कारण असं आहे की रात्रीचं त्यांनी फेस टू फेस काम केलेलं आहे डांबरी, तिथं साईडपट्टी नाही, काय नाही. तिथं कधी कुणी आज जाईल, संध्याकाळी जाईल किंवा कधी बी जाऊ शकतो, कारण तिथं कुणालाही दिसत नाही. ते आम्ही जरी असलो तर उद्या आमच्यावर बी हीच पाळी येणार आहे. तर त्याच्यासाठी ह्यांनी पटकन काम करावं ते ही आमची इच्छा आहे. सर्वप्रथम ह्या घटनेला जबाबदार असेल त्यांचा जुन्नर शहराच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. त्याचं कारण असं आहे, जुन्नर तालुका हा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झालेला आहे आणि पर्यटन क्षेत्राच्या अनुषंगाने जो काही विकास होतोय, मान्य आहे विकास होतो, पण ज्यांच्यासाठी विकास होतो त्यांची जर जीवाचं भवितव्य धोक्यात असेल तर त्या विकासाचं करायचं काय? जुन्नर शहराला येणारी जी भव्य वेस आहे त्याच्या बाजूला आगर आहे आणि त्या ठिकाणी गेले 5 वर्षामध्ये आजपर्यंत 5 ते 6 घटना घडलेल्या आहेत. पेपरला बातम्या येत आहेत, मीडिया जागृत आहे, त्या स्थानिक लोकल मीडिया याची दखल घेतो आणि वेळोवेळी त्याची वाचा फोडत असतो, परंतु या अधिकाऱ्यांना यांच्यापर्यंत पोचत नाही आहे. आज जेव्हा आम्ही DYSP खन्ना मॅडमला इथं भेटलो तेव्हा त्यांनी पाटील साहेबांना फोन लावला. आता या घटना घडल्यानंतर हे काळजी घेतात का? अजून त्यांना किती बळींची अपेक्षा आहे?
म्हणजे हे आज पर्यटन क्षेत्र म्हणून जुन्नर शहरामध्ये शनिवार रविवारी कमीत कमी 5 ते 6 हजार गाड्या येत आहेत आणि या जुन्नर शहरांना त्याचा अभिमान आहे का बाबा शिवनेरीच्या दर्शनाला येतात, छत्रपतींना मानाचा मुजरा करतात, लेण्याद्रीला जातात, ओझरला जातात. परंतु या अशा घटना घडल्या, त्याला पेपरमध्ये आज 3 ते 4 कॉलम बातम्या आहेत. याची जर नोंद सरकारी दरबारी होत नसेल तर ते या क्षेत्रात यायचे कमी होतील लोक. मला वाटत नाही का ते ह्या 4 दिवसात 8 दिवसात त्याची दखल घेतील. यापुढे आता निवेदन दिलेलं आहे, त्याची दशक्रिया त्या ठिकाणी होणार आहे. या परिस्थितीचं गांभीर्य यांनी तात्काळ लक्षात घ्यावं आणि त्या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून संबंधित अधिकाऱ्यावर त्याचा जाब विचारावा आणि त्यांच्यावर लिगल ॲक्शन घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात 4 दिवसाच्या 8 दिवसाच्या आतमध्ये नाही केलं तर 10वा त्यांचा तिथंच PWD ऑफिसमध्येच करण्यात येईल, हे त्यांनी लक्षात ठेवावं.